नमस्कार. लीडर्सच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स म्हटलं की ढोबळमानानं आपल्या मनामध्ये प्रतिमा उभी राहते ती राजकीय नेतृत्वाची. मात्र राजकीय नेतृत्वच हे समाजाला खरं नेतृत्व देतं असं नाही. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व ही खरं समाजाचं नेतृत्व असतात, समाजाचे दिशादर्शक असतात, समाजाला विचार देणारी ही मंडळी असतात. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी एक छोटेखानी प्रयत्न म्हणजे लीडर्स. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यानं सातत्यानं आपलं कमीमन जपलं, तेही बँकेत नोकरी करत. सध्याच्या परिस्थितीत खरं तर व्यंगात्मक भाष्य करणं, व्यंगचित्र काढणं किंवा एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करणं याला धारिष्ट लागतं. थोडंसं लेखक सध्याच्या काळात खूप जपून टिप्पणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आजही या लेखकानं, कवीनं स्वतःचं वेगळेपण जपलं आहे आणि सामाजिक भान जे आहे ते आपल्या साहित्यातून राखलं आहे. हो, आज आपण भेटणार आहोत कवी अशोक नायगावकर यांना. अशोक नायगावकर म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या मोठाल्या मिशा आणि प्रेक्षकांचा हशा. तुम्हाला सांगतो असं म्हणत जेव्हा ते हातवारे वगैरे वगैरे करू लागतात तेव्हा हास्याची कारंजी फुलतात. थोडं एवढं आईस्क्रीम थोडं वरती जाऊन कॅन्टीनमधनं गरम करून आण. पैसा कमावण्यासाठी आईसोबत पापड लाटणं, मसाला कुटणं अशी कामं त्यांनी केली. मुंबईत बँक ऑफ बडोदामध्ये 31 वर्ष स्टेशनरी स्टोअर कीपर ते कॅशियर अशी नोकरी केली. तिथून सेवानिवृत्ती घेतली आणि कायमची कवितांची वाट धरली. वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे हे त्यांचे कविता संग्रह. प्रेम कविता, ग्रामीण कविता, सामाजिक भान जपणाऱ्या कविता आणि राजकीय कोपरखळ्या अशी मुसाफिरी त्यांनी केली. पण हास्य कवी हीच त्यांची खरी ओळख बनली. म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्राला हास्य कल्लोळात गडाबडा लोळायला लावणारे आजचे आपले लीडर आहेत अशोक नायगावकर. सर, खूप खूप स्वागत. सर, जसं मी म्हटलं की तुमच्या पूर्ण कवितांच्या या प्रवासामध्ये तुम्ही सामाजिक भान सातत्यानं जपलं आणि व्यंगात्मक पातळीवर जरी त्या कविता लोकांसमोर येत असल्या तरी त्या समाजाचं व्यंग दाखवून देणाऱ्या कविता होत्या. पण आता माझी जी आता लोकांसमोर प्रतिमा आहे, व्यंग किंवा विनोद, हास्य, उपहास, तर अनेकांना आश्चर्य वाटतं की मी 69-70च्या दशकामध्ये रुपारेलमध्ये जे प्राध्यापक होते सुहास बालचंद्र बापट म्हणून आलोचना मासिकाचे सहसंपादक, आणि ते तसे आमच्या वाई गावातलेच. तर मी जेव्हा त्यांच्याकडे आलो तेव्हा मी गाणी लिहित असे. बरं. मी साश्रू नयन भर क्षणाक्षणाला कुसुमगंध घट भरते. मी अवचित मृगया स्वप्न बनातून वाट वाकडी पळते. मी सचैल शिंपित पदघुंगुर रव लज्जित मनी मोहरते. अशा प्रकारचे मी पैलतिरीच्या कोण्यापोरीच्या अंगात भरला ध्यास तुझा, किंवा अशा पद्धतीची वेगवेगळी मी गाणी किंवा असं सगळं. त्या काळात कदाचित बोरकरांचा, पाडगावकरांचा त्या सगळ्या गाण्याचा याचा हे असेल. आणि ते सुहास बापट त्याला हार्मोनियम वाजवायचे, पेटी वाजवायचे, तर त्याला ते चाली द्यायचं असत. ते आज आठवलं ना की मला एकदम मलाच हसू येतं खरं म्हणजे. पण मग तो असं सगळं खूप सागर संगीत स्वरूपाच्या कविलेखनातून तुम्ही अचानकपणे विनोदी लेखनाकडे कुठे वळलात? आता हे जे विनोदी म्हणतात ना, तर विनोदी वृत्ती माझ्या अगदी लहानपणापासून तशी माझ्या वृत्तीमध्ये आहे, त्या लहानपणापासूनच्या. पण विनोदापेक्षाही सामाजिक जे काही भान आपण म्हणतो ना, तर त्याचा सगळा जो प्रभाव आहे ना, तो नारायण सुर्व्यांचं जे माझे विद्यापीठ किंवा ही जे संग्रह आहेत ना, तर मी वाईला कॉलेजला असताना आम्ही त्या सत्यकथेची मासिकाची वाट पाहायचो आणि नारायण सुर्व्यांचा सबंध संग्रह माझा तोंडपाठ होता. मी जेव्हा मुंबईत आलो 69 साली आणि तिथे चिंचपोकळीच्या तिथं त्यांचा जो त्या पुलावरनं खाली उतरताना 2 खोल्यांचा जो घर होतं, तिथे मी गेलो. ओळख नाही, काय नाही शोधत गेलो आणि तिथनं आम्ही दोघं चालत येताना
अर्थात तेव्हा सेकंड क्लासचाच प्रवास, म्हणजे फर्स्ट क्लास नावाची गोष्ट ही दुर्मिळच होती. मी ते येताना त्यांच्या सगळ्या कविता मी नारायणा या नंग्यांच्या तुलीत चालायची वाट, ते माझे विद्यापीठ असो की तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा ते अधिकच गरम होत गेले, सगळ्या ज्या कविता आहेत ना, संबंध संग्रहचा संग्रह तोंडपाठ, असे एक एक संग्रह त्या काळामध्ये, म्हणजे आता नाही एवढं स्मरण राहिलेलं, आता जवळजवळ 75मध्ये मी आलेलो, पण त्या काळामध्ये मात्र सुर्व्यांच्या कवितेचा प्रभाव खूप याच्यावर पडला. पण वाईमध्ये तुम्ही बीकॉमचे विद्यार्थी होतात, ही सत्यकथा किंवा नारायण सुर्वे अशा या सगळ्या म्हणजे चळवळीच्या लेखकांकडे तुम्ही आकर्षित कसे झालात? तर म्हणून तुम्ही तो बीकॉम करत होतात. नाही, हे तर बरोबरच आहे, पण वाईचा मूळ म्हणजे 4वी-5वीत असताना संयुक्त महाराष्ट्राची जी संबंध चळवळ होती, तर त्याच्या समितीचे जे लोक किंवा पंडित नेहरू पंतप्रधान आणि शिवाय त्या प्रतापगडावरच्या नेहरूंच्या पुतळ्याचं अनावरणाला जेव्हा ते आले होते, तेव्हा वाईच्या त्या पसरणीच्या घाटाच्या तिथे खूप मोठा तळ पडला होता. आणि त्यावेळेला सगळे श्रीनिवास सरदेसाई, डांगे, दादासाहेब गायकवाड, SM जोशी, ही जी नामवंत सगळी पहिल्या दर्जाची सगळ्या पक्षाची, काँग्रेस सोडून बाकीच्या विरोधी पक्षात असलेली सगळ्यांचा तिथे तळ. आणि मी 5वीत असताना मला आठवतं आहे की त्या सगळ्या हजारो जे काही सगळे निदर्शनासाठी तिथे जमले होते ना, तर त्यांच्यासाठी भाकऱ्या गोळ्या करण्याचं काम बैलगाडीत, तर ते संबंध वाईतनं आम्ही आता 4वी-5वीतला आहे, पण ते भाकऱ्या गोळ्या करण्याचं जे काम आहे ना, ते तेव्हा मी केलं होतं. आणि नाना पाटलांची भाषणं वगैरे, आता हे 10 वाजताचं मर्यादा आली, अमुक आली, पण नाना पाटलांचं बावधनला सभा चालली आहे, ती किती वाजता? 12:30ला. मग तिथनं ते येणार आहेत किती? 1:30-2 वाजता. तर 1:30-2 पर्यंत वाईच्या त्या मधल्या चौका भाजी मंडईच्या तिथे अशी 3-4-4-5 हजार लोक वाट पाहत बघत बसलेली असायची रात्री 1:30 वाजता. हो. आणि ती अशी लुंगी बांधलेली, नाना पाटलांचं ते धोतर नव्हतं दिसत, अशी गाठ मारलेली जी लुंगी, आणि तो असा मोठी कफनी अशी, आणि त्यांचं जे वक्तृत्व, ह्या वक्तृत्वाचा, ह्या भाषणांचा हा जो प्रभाव आहे ना, तो लहानपणापासून, आणि तिथनं मग पुढे मनमाडला जेव्हा परिस्थितीवशात आम्हाला सगळ्यांनाच तिकडनं मनमाडला थोरल्या बंधूंकडे जेव्हा जावं लागलं, तेव्हा मनमाड हे राजकीय सांस्कृतिक चळवळीचं केंद्रच होतं. मी ज्या मनमाड शहरामध्ये होतो ना, म्हणजे साधारण 5वी-6वीत असतानापासून 57-58 सालापासून ते 64-65 सालापर्यंत, तर या काळामध्ये बहिशाल व्याख्यानमाला नावाची पुणे विद्यापीठातर्फे मला वाटते ती व्हायची, आणि गावामध्ये जवळजवळ 30 वक्ते यायचे आणि जायचे. मनमाडमध्ये तुम्हाला यावं लागलं. मूळ वाईचे तुम्ही, आणि सावकारी कुटुंबातले. हो. पण 60च्या दशकातल्या दुष्काळाच्या परिस्थितीत मुळात खूप आर्थिक पातळीवर खूपच विपरीत अशी परिस्थिती होती, आणि त्या काळामध्ये चक्क तुम्ही पापड बिपड लाटण्यापासून अशी कामं केली त्या काळात. म्हणजे 3 रुपये शेकडा असं ते बटाट्याचे. माझी आई खूप सुगरण होती, आणि मला जे स्वयंपाकामधले जे काही सगळे बारकावे माहीत आहेत त्याचं कारण, आम्ही 5 भाऊ, आणि आईच्या हाताखाली मी सगळं शिकलो. मसाले करणं, दिवाळीचे पदार्थ, चकल्यांचं पीठ मळून देणं, किंवा भाकरी थापणं. मी 5वी-6वीत असताना मी त्या शेगडीवरती तव्यावर जी भाकरी थापून टाकायचो, भाकरी टाकणं सुद्धा इतकं सोपं नाही आहे. काही महिलांचे 2-2, 3-3 मुलं झाल्यानंतर सुद्धा भाकरीचे 3 तुकडे होताना मी बघितलेले आहेत. मी बघितलेलं सांगतो. तर माझी भाकरी अशी अल्लद अशी त्या तव्यावर, आणि त्याच्यावर असं पाणी फिरवून त्याला जो काही पापुद्रा सुटायचा ना भाजताना, तर माझी आई त्या सप्रे कॉलनीतल्या बायकांना बोलवायची, अशोकच्या भाकरीला कसा पापुद्रा सुटलाय म्हणून. तर याचा जो कुठेतरी जो असा अभिमान वाटतो ना कुठेतरी. सर, मुळात म्हणजे तुम्ही खाण्यापिण्याचे दर्दी आहातच. मी मुळात म्हणजे वाई म्हटलं की खाण्यापिण्यातलेच लोक सगळे दर्दी. सर, साहजिक आहे, परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, त्यातही तुम्ही शिकलात, वाढलात, आणि जो संस्कार मिळणं अपेक्षित होतं तो संस्कार तुम्ही त्या काळात घेत राहिलात, आणि तो संस्कार तुमच्या साहित्यातून सातत्यानं व्यक्त होत राहतो. तुम्ही हिवाळ्याच्या त्या कडाक्याच्या थंडीबद्दलची तुमची एक कविता आहे. 70 ते 80 या दशकामध्ये
मी इथं मशीद बंदर, सँडस रोड, दवा आपला हा जो मस्जिद बंदरचा जो सगळा भेंडी बाजार भाग आहे त्याच्यामध्ये मी तिथे बँकेमध्ये त्या स्टेशनरी डिपार्टमेंटमध्ये होतो आणि तिथे रस्त्यावर राहणारे लोक क्रॉफर्ड मार्केटपासून ते सँडस रोड स्टेशनपर्यंत एवढे लोक रस्त्यावर राहतात. त्यांचं सगळं लग्न बिग्न सुद्धा रस्त्यावर होतात आणि पाऊस आला की ते जे त्यांची पळापळ व्हायची, कारण घरच नाही हो कुठे. आत्ता आपण समाजातला अगदी तळचा जो स्तर आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी बोलतो, आरक्षण अमुक तमुक, पण ज्यांना कुठे घरच नाही आहे, ज्यांच्या याच्यावर छप्रच नाही आहे, तर त्यांच्याबद्दल ही जी गोष्ट आहे ना ती 70 ते 80 या दशकामध्ये माझ्यावर कुठेतरी नोंदली गेलेली. तर ती नोंदली गेलेली जी गोष्ट आहे ना, म्हणजे एकेकाळीला मी अवचित्य मृगया स्वप्नवनातून अशा ओळी लिहिणारा, पण हे बघा कसं लिहिलंय. ऊब निवारा नावाची कविता लिहिली होती. आत्ता मला 40 वर्षानंतर ही आठवते आहे. याचं कारण की गेल्या आठवड्यामध्ये मुंबई शहरामध्ये जी थंडी पडली, म्हणजे लोक काय म्हणाले, आम्ही कलमदारं वगैरे सगळी बंद करून घेतली, 3-3 पांघरुणं घेतली, तरी असं हुडहुड असं अनेक लोक घरात राहणारे, फ्लॅटमध्ये राहणारे म्हणाले. त्याच्या पार्श्वभूमीवर ही कविता, आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या फळकुटे पळवून, आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या फळकुटे पळवून, आणि भाजतो भाकऱ्या खतखदवतो रस्सा ॲल्युमिनच्या पातेल्यात, सूर्याच्या साक्षीने उघड आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाहीत रिबेरो. तेव्हा रिबेरो कमिशनर होते. आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाहीत रिबेरो, अथवा तुमच्या कॅनॉपीस तो जातो सरळ अवकाशात श्रीहरिकोट्याच्या अग्निबाणासारखा तुम्ही धंदडत ततड करत नाचत जाता रात्री, बोडख्यावर बत्त्या लावून फुलांच्या मोटारीतून नवरा नेता उत्सवित संभोगासाठी, आणि पैसे नोटा उधळता आमच्यावर तुम्ही स्टेशनात प्लॅटफॉर्म बांधता आमच्यासाठी, मान्सूनच्या मुसळधार पावसात तुम्ही आमचे मायबाप, इतिहासात तुमची नावे अजरामर असोत, इतिहासात आमचे अंगठ्याचे ठसे अजरामर असोत. आम्ही सूर्यनारायणाला प्रार्थना करतो, जे तुझ्याजवळ 9 इंची भिंतीच्या आत आणि शिमेटात कालवलेल्या खडीच्या शिगांच्या थराखालून करुणा भागतात तुझी, आणि गायत्रीचे पुरस्चरण करतात तुझ्याकडे काळ्या चष्म्यातून पाहत. त्यांनाही तू सुखी ठेव. खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून किरणे सोड त्यांच्यावर, आणि आमच्या व्यस्त चुली खाटाभांडी आणि कठड्यावर वाळत घातलेल्या गोधड्या पॅन्टी, ज्याच्यावर ते 4थ्या मजल्यावरून 120 पान थुंकतात, त्यांना तू रोज पवित्र कर. आणि जमलेच तर थंडीच्या दिवसात 1-2 महिने रात्रीचा पण उगव, म्हणजे आमच्याही मुलाबाळांना त्राण येईल, ऊर्जा मिळेल ॲल्युमिनची पातेली घेऊन फिरण्याचे दुसऱ्या दिवसासाठी कळावे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी गेला होतात मधल्या काळात, तिथे तुम्ही काहीतरी लिहिलं असं तुम्ही सांगत होता, काय लिहिलं? माझी मुलगी ही तिथे जवळच म्हटलं बाबासाहेबांचं ते किंग हेनरी स्ट्रीट तिथे ते राहत होते, तर म्हटलं प्रज्ञा मला ते त्या घरी जात आहेत, तर मग तिनं तो पोस्टल कोड आणि ते ॲड्रेस बघितला. अहो म्हणे माझ्या ऑफिसच्या पिछाडीलाच आहे, 5 मिनटात जाता येईल. मग मी तिच्या ऑफिसला गेलो ट्रेननं, म्हणजे तुमच्या यांनी, आणि आम्ही तिथं गेलो तो निळा असा दरवाजा आणि त्याच्यावर ते लिहिलेलं सगळं असं. मी त्या पायरीवर उभा राहून फोटो काढला, तुम्हाला सांगतो, मला अक्षर अंगावर असं शहारा येतो ना, तसं ते संबंध 100 वर्ष मागे गेल्यासारखं. आणि तिथनं मी जेव्हा मुलीच्या घरी आलो स्टॅनमोरला, तेव्हा मी आल्याबरोबर मला 3च ओळी सुचल्या, कविता, लिहिलेल्या कविता आणि सुचलेल्या कविता, असा कवितेतला एक. म्हणजे माझ्या बाबतीत बऱ्याचशा कविता या सुचलेल्या कविता असतात, म्हणून वर्षातनं एखाद दुसरीच कविता लिहून होती. मी काही बहुप्रसवी असा कवी नाही. तर तिथे आल्यावर मला जे सुचलं, प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली. आता याला असलेला जो ऐतिहासिक सगळा 150, 200, 300, 1000 वर्षांचा जो इतिहास आहे तो जाणकारांना लगेच कळेल. आज ज्या स्वरूपाचं सामाजिक विघटन होताना दिसतंय या गेल्या 5-7 वर्षात, त्याकडे तुम्ही कसं बघतात? तुम्ही ती 70ली चळवळी पिढी बघितलीत, आणि आता ज्या स्वरूपाचं विभाजन आहे
ते तुम्ही बघतात तर काय प्रतिक्रिया? नाही, आत्ता अतिशय खेदाचं असं खेदजनक असं सगळीकडचं वातावरण आहे. समाजभान नावाची एक गोष्ट असते ना, करिअर नावाची जी गोष्ट आहे ना, ती करिअर कुठेतरी तुमच्यावर स्वार झालेली आहे. आणि मग या सगळ्या बाकी स्टेटस, करिअर या सगळ्या गोष्टींचा एवढा सगळ्या समाजावरती किंवा तरुण पिढीवर जो परिणाम आहे ना, म्हणजे त्यांना एकतर US ला तरी जायचं आहे, त्यांना एकतर बंगलोरमध्ये स्थायिक व्हायचं आहे, त्यांना कम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं आहे, किंवा असं जो सगळ्यांना गावोगाव हा सगळ्यांना US मध्ये कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत, काय आहेत, हे गावच्या मुलांना जास्त माहीत आहे इथल्या मुलांपेक्षा. अशा याच्यामध्ये सामाजिक भान असलेली विठ्ठलरामजी शिंदेंनी काय केलं, किंवा आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या धनिणीच्या बागेत त्या तिथे किंवा तिथनं कशी सुरुवात केली, या रयत शिक्षण संस्था कशा स्थापन केला, आणि सगळे बायकोचे दागिने कुठेतरी एखाद्या याच्यासाठी, किंवा वसतिगृह कुठे घाण टाकले आणि त्याच्यातनं काय काय बांधली, किंवा शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातींसाठी कसे हे काढले. आत्ता मी जे वाचतोय ते विधघाट्यांचं दिवस असे होते वाचताना असं वाटतं की समाज कुठे होता आणि गेल्या 100 वर्षात आपण आज कुठे येऊन पोचलेलो आहोत. या समाजाकडनं असं उदास वाटतं कुठेतरी. अर्थात आपलं वय झाल्यामुळे असं कदाचित वाटत असेल, पण ज्या सगळ्या लेखनाबद्दल याच्यात एक काहीतरी चळवळी म्हणा 60 ते 70च्या दशकातल्या, मग ती युक्रांची चळवळ असो, दलित पॅन्थरची चळवळ असो, काय तुम्हाला सांगतो की पोलीस बोलवावे लागायचे हो. गावस्कर सभागृहामध्ये पोलीस यायचे, त्या इथे सभात काय मारामारी होत आहे का, खुर्च्या फेकून मारतायत वगैरे असं. आणि मग तिथनं आम्ही सगळं सभा संपल्यावर त्या इराण्याचं जे हॉटेल आहे ना तिथे, त्या दादर स्टेशनकडे येताना तिथं 1 आण्या का 4 आण्यामध्ये तो इराणी चहा मिळायचा. मला अगदी बाबुराव बागुल, दया पवार, हे सगळे नामदेव ढसाळ, ही सगळी मंडळी अशी बसली आहेत आणि आपण काहीतरी तिथे चहा घेतोय. 4 पैसे कुणाच्या खिशात हो, 1 रुपया खिशात टाकून आम्ही ऑफिसला जाऊन परत यायचो. असा तो काळ 70च्या दशकातला. ठीक आहे, खरं तर आपण चांगुल पण विसरत चाललोय आणि भौतिक पण स्वीकारत चाललोय अशा स्वरूपाच्या सगळ्या, म्हणजे FS आहे 2 BHK 3 BHK अमुक सगळं ते तुमच्याकडे कसं आहे, असं कसं आहे. मी लोकांना घरी बोलवत नाही, माझी डबल रूम आहे, खाली जमिनीवर जेवायला बसतो. असं तो तुम्हाला सांगतो, लोक इतके पॉलिश, सगळ्यांना असं वाटतं ना की नायगावकर म्हणजे लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात की काय, असं एखाद्याला वाटतं की नाही. एवढे देश फिरून आला आहे, एवढं सगळं असं. मुळात या पूर्ण लेखन प्रवासामध्ये तो वाटेवरच्या कविता हा एक कविता संग्रह असो. म्हणजे नायगावकरांची ओळख ही कवी अशी आहे, पण त्यांच्या नावावर किती कविता संग्रह आहे तर एकच आहे. मुळात म्हणजे ठीक आहे, तुम्ही ठरवलं असतं तर तुम्ही 10 कविता संग्रह आतापर्यंत सहज झाले असते, 3 तरी झाले असते. पण तुम्ही कटाक्षानं ते का टाळलं? खरं सांगू का, याच्या मागे आळस हा एक महत्त्वाचा गुण आहे असं मला वाटतं. मी गुण म्हणतोय त्याला, की मला नाही असं वाटलं कुठे की हे सगळं एकत्रित करावं, अमुक करावं. आता मी दरवर्षी जेव्हा आता इथे असलं किंवा आज इकडे जायचं आहे, उद्या तिकडे जायचं आहे वगैरे सारखं काहीतरी चालू असतं. मग तिकडे गेलो ना की मी सगळ्या कविता कधी कधी घेऊन जातो. आणि मग गेल्या 2-3 वर्षामध्ये हे असं बाड एक लिहून काढलं आहे. मात्र आता ते आता ग्रंथालिस्टचं खूप मागे लागली आहे, सुदेश इंगलासपूरकर वगैरे, आणि या वर्षभरात साधारण माझा संग्रह येईल. पण मला त्याची आस्था नाही वाटत राहिली. म्हणजे असं कुठेतरी संग्रह आला म्हणजे दिवाळी अंकाचे एवढे हे आलेत, म्हणजे आपल्याला कविता आता लिहायला पाहिजेत. माझी असते तर एखाद दुसरीच कविता असते, या व्यतिरिक्त माझी कविता लेखन असं कविता लिहायला पाहिजे वगैरे असं जेव्हा येईल ना त्या उत्स्फूर्तपणानं तो दाब जो असतो ना, धरण कसं फुटतं तसं धरणावरची एक ओळ आठवली आहे. म्हणजे आपले मुकुंद संगमराम तुम्हाला संगीत क्षेत्रातले आणि पुण्याच्या लोकसभेचे, तर अक्षरच्या दिवाळी अंकात माझी 1 ओळीची कविता प्रसिद्ध झालेली. नदीचे कुणीच ऐकेना, नदीचे कुणीच ऐकेना म्हणताना शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली. धरणात जलसमाधी. मी वाईचा नदीच्या काठानं असल्यामुळं माझा याच्यामध्ये नदीशी संबंधित
खूप कवी म्हणजे पारोशाने नदी म्हणाली किती दिसात ग नाले नाही, मरता मरता झाड म्हणाले तो न थेंब तरी पाणी द्यावं, शहाणपटीने धरण बांधले अभियंत्यांना मुता म्हणालो, गाळ म्हणाला धरणाची या किती उंचवर बांधू समाधी, खडी फोडते बहिणाबाई ओवीला बघ रक्त चिकटले. ती बहिणाबाई मेरूणच्या तलावावर ती त्या धरणाच्या कामावर होती हो तुम्हाला दुष्काळामध्ये. खडी फोडते बहिणाबाई ओवीला बघ रक्त चिकटले, रिताच हंडा वणवण फिरतो फक्त खालची माय बदलली, असा कसा ग श्रावण असा वैशाखाचा चटका बसला. गाव म्हणाले पाणी पाणी आम्ही गळ्यातून गाणी म्हटली, त्या तुकयाची गाथा बुडता नदीत अवघी ओल पसरली. या कवितेची वही बुडवण्या एक तरी हो डोह राहू द्या, एक तरी हो डोह राहू द्या. आजच्या साहित्यात प्रतिकात्मकता कमी होत जाते आहे किंवा नवलेखक जे आहेत ते त्यातून थोडं कमी पडत आहे असं वाटतं तुम्हाला? वास्तवतेकडे सगळं असं. हो. पण तो सामाजिकतेचाच एक रेटा आहे ना. एखादा संबंध साहित्याच्या क्षेत्रामध्ये अमुक दशक अमुक शतक असं काही नसतं. अनेक रामायण महाभारत हे अनेक शतकांचं सहस्त्रांचं सगळं आहे. तेव्हा आत्ता एखादं मूल्यमापन किंवा आत्ता बोलणं हे थोडंसं घाईचं ठरेल. एक प्रश्न निश्चितपणे मी विचारेन तुम्हाला. तुमची एक वेगळी ओळख आहे, म्हणजे तुमच्या त्या लिखाणाच्या पद्धतीतून आहे, तुमच्या वागण्या बोलण्यातून आहे, पण तुमच्या मिशांची पण एक स्वतःची वेगळी ओळख आहे. मुळात याची प्रेरणा कुठून मिळाली की अशा पद्धतीच्या, कारण अनेकांना प्रेरणा असते मिशा माझ्या कशा असाव्या, तर तुमच्या मिशांची प्रेरणा कुठे? अनेकदा असं लोक म्हणतात की मी बहुतेक टिळक कविता लिहिण्यामुळं मी आणि आपला हा भावे त्यानं एकदा म्हटलं होतं, माझ्या कवितेचे वाचन केलं होतं सुबोधनी, आणि एकदा तो म्हणाला होता की ही कविता ऐकल्यानंतर मला टिळक करावासा करण्याची अशी कुठेतरी असं तरी एक बीज कुठेतरी रोवलं गेलं असं तो म्हणाला होता एकदा. हे मला बाकीच्यांनी सांगितलेलं, म्हणजे त्याचं माझं काही कधी फारशी भेट नाही. तर त्या मिशा त्या काळातल्या लोकांच्या या मिशा आहेत ना, त्याचा संस्कार कुठेतरी माझ्यावरती असा असेल, किंवा घरातले आजोबांचे किंवा त्या काळातल्या ज्या सगळ्या मागच्या पिढीतल्या लोकांचे घरात गेल्यानंतर एक तो म्हणजे रुमाल, फेटा नाही रुमाल, तर रुमाल जो बांधण्याची एक पद्धत होती आणि त्याच्या अशा मिशा होत्या, त्याचा कुठेतरी एक संस्कार असावा. पण त्याच्या संदर्भात मी म्हणतो की तो कोणत्या मिशाने देतो कुणाचं काही, मी पीळ या मिशांना कधी मारलाच नाही. अगदी खरंच आहे. त्यांनी त्यांच्या मिशांना पीळ कधीच दिला नाही. झुपकेदार अशा मिशा आहेत. पण या माणसाच्या वागण्या बोलण्यातल्या संस्कारात सातत्यानं पिळदारपणा आहे आणि तो त्याच्या लिखाणातून व्यक्त होत राहतो. त्याच्यासाठी मिशांवर ताव देण्याची गरजच नाही. नायगावकर सर, आज तुम्ही वेळ दिलीत आणि मुख्यतः जे कधी तुमच्याकडून ऐकायला मिळत नाही, तुमचं बालपण, तुमची पूर्ण हा साहित्यातला प्रवास, तो आज तुम्ही उलगडून सांगितला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे